फायनान्स वर्ल्ड मराठी, जिथे आर्थिक ज्ञान घडवतं तुमचं उज्ज्वल भविष्य. नमस्कार मित्रांनो, फायनान्स वर्ल्ड मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुमच्याकडे फिक्स्ड डिपॉझिट, आर.डी., पोस्ट ऑफिस, ई.पी.एफ. विथड्रॉल किंवा इतर कोणत्याही ठिकाणी टी.डी.एस. लागू होत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. 1 एप्रिल 2026 पासून फॉर्म 15G आणि फॉर्म 15H ऐवजी नवीन फॉर्म 121 लागू करण्यात आला आहे. मग 15G आणि 15H पूर्णपणे बंद झाले का? कोणाला फॉर्म 121 भरावा लागेल? कोण पात्र आहे? आणि चुकीचा फॉर्म भरल्यास काय होईल? चला सविस्तर जाणून घेऊया. फॉर्म 15G आणि 15H म्हणजे काय? पहिले काय होत ते समजून घ्या. 60 वर्षांखालील व्यक्ती फॉर्म 15G भरत असत. 60 वर्षांवरील वरिष्ठ नागरिक फॉर्म 15H भरत असत. उद्देश एकच होता. जर तुमची कर देयता टॅक्स लायबिलिटी 0 असेल तर टी.डी.एस. कापला जाऊ नये. आता सरकारने ही दोन वेगवेगळी फॉर्म काढून टाकून एकच फॉर्म 121 आणला आहे. फॉर्म 121 म्हणजे काय? फॉर्म 121 हा नवीन सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आहे. यामुळे वेगवेगळे फॉर्म ठेवण्याची गरज नाही. सर्व पात्र व्यक्तींसाठी एकच फॉर्म. डिजिटल प्रक्रिया अधिक सोपी. हा फॉर्म टी.डी.एस. माफ करत नाही. तर जर तुम्ही पात्र असाल तर टी.डी.एस. कापला जाऊ नये यासाठी डिक्लेरेशन देतो. हा फॉर्म कोण भरू शकतो? फॉर्म 121 भरण्यासाठी साधारणपणे भारतातील रेझिडेंट असणे आवश्यक. त्या वर्षाची टॅक्स लायबिलिटी NIL असणे आवश्यक. पात्र उत्पन्नावर टी.डी.एस. टाळण्यासाठी डिक्लेरेशन देणे. हा फॉर्म प्रत्येक बँक किंवा संस्थेला वेगळा द्यावा लागतो. जर SBI, HDFC आणि पोस्ट ऑफिसमध्ये FD असेल तर तीनही ठिकाणी स्वतंत्र फॉर्म 121 द्यावा लागेल. नवीन बदल काय आहेत? नवीन फॉर्म 121 मध्ये काही अतिरिक्त माहिती मागितली जाऊ शकते. उदाहरणार्थ पॅन कार्ड, मागील ITRची माहिती, उत्पन्नाचा अंदाज, डिक्लेरेशन. यामुळे चुकीचे डिक्लेरेशन देण्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी. हा फॉर्म प्रत्येक आर्थिक वर्षात नवीन भरावा लागेल. टी.डी.एस. आधीच कापला असेल तर फॉर्म 121 देऊन तो परत मिळत नाही. त्यासाठी ITR भरून रिफंड घ्यावा लागतो. चुकीची माहिती देऊ नका. हा फॉर्म टॅक्स सेव्हिंग नाही तर टी.डी.एस. टाळण्यासाठी आहे. फॉर्म 121 कधी भरायचा? सर्वोत्तम वेळ आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे एप्रिल महिन्यात फॉर्म 121 भरावा. पण जर एप्रिलमध्ये भरला नसेल तरीही टी.डी.एस. कापण्यापूर्वी कधीही फॉर्म 121 भरू शकता. फॉर्म स्वीकारल्यानंतर पुढील पात्र उत्पन्नावर टी.डी.एस. टाळता येऊ शकतो. उदाहरण, तुमच्या FDचे व्याज 30 सप्टेंबर रोजी जमा होणार असेल तर 30 सप्टेंबरपूर्वी फॉर्म 121 बँकेत जमा करणे योग्य आहे. जर टी.डी.एस. आधीच कापला गेला असेल तर फॉर्म 121 देऊन तो परत मिळत नाही. त्यासाठी ITR भरून रिफंड घ्यावा लागतो. फॉर्म 121 भरला, पात्र असल्यास टी.डी.एस. टाळता येऊ शकतो. फॉर्म 121 भरला नाही, टी.डी.एस. कापला जाऊ शकतो. नंतर ITR भरून रिफंड घ्यावा लागू शकतो. ही माहिती पात्रतेवर आणि लागू असलेल्या टी.डी.एस. नियमांवर अवलंबून असते. त्यामुळे फॉर्म भरताना आपण फॉर्म 121 साठी पात्र आहोत याची खात्री करूनच घोषणा करावी. तर मित्रांनो, 1 एप्रिल 2026 पासून फॉर्म 15G आणि फॉर्म 15H ऐवजी फॉर्म 121 लागू झाला आहे. आता पात्र करदात्यांसाठी एकच डिक्लेरेशन फॉर्म वापरला जाईल. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फायनान्स वर्ल्ड मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.